मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण हा उपक्रम दर दिवशी चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत। या मंडीचे डेलीचे काय भाव ओपन होतात आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो। तर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून या मार्केटचे डेलीचे भाव त्यांना भेटत राहील। मित्रांनो आज तारीख आहे बघा 17 जुलै 2025 आणि सध्या वाजलेले 4 वाजलेले मित्रांनो आणि मार्केटचे सध्या काय भाव सुरू आहे हे आपण व्यापाऱ्यांशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया। सध्या 4 वाजेचे काय भाव सुरू आहे। तर मित्रांनो आपण आलेलो आहे नजमुद्दीन शेठ यांच्या काट्यावर आणि आजचे भाव काय सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तो सेठ अभी जो फिलहाल 4 बज रहे हैं अभी जो मार्केट चालू है अभी फिलहाल G4 के क्या भाव चल रहे हैं अपने पास? G4 के 65 से 70 रुपए। दूसरी जो मिर्ची है शिमला मिर्ची के क्या भाव गया? शिमला मिर्च 40 से 45। 40 से 45। तो पिकाडोर के क्या भाव है? 35 से 40। 35 से 40। उसके बाद अपने पास जो मिर्ची आती है ज्वेलरी के क्या भाव है? 50 से 55 रुपए आज। 50 से 55। और अपने बलराम के क्या भाव है? 30 से 35। आज वाल आया कि अपने पास कुछ? 50 रुपए बाजार है लेकिन वाल नहीं है। वाल नहीं है। बड़ा बाजार यहाँ से कैसे लगते हैं आगे आने अभी यहाँ से शाम तक क्या लगता है आज अंदाज? बाजार तो आमदनी के ऊपर रहते हैं। बाजार अगर आमदनी ज्यादा रहती है बाजार कटेगी, कम हुई तो बाजार बढ़ेगी। अच्छा बाहर के बॉर्डर वगैरह कुछ बंद है ऐसा कुछ सुनने में आ रहा है अभी? ना बॉर्डर तो चालू है लेकिन बाहर जाने तक माल खराब हो जा रहा है, उनकी डिमांड कम हो गई है। इसलिए 2 दिन में जो भाव की कमतरता हो रही है समझो। अभी पिछले 80-85 रुपए तक जो भाव गए थे अभी फिलहाल थोड़े से 10-20 रुपए की कम हुए। उसका क्या कारण हो सकता है? ये माल खराब होने का कारण है। माल खराब हाँ बाहर जाने तक खराब हो जा रहा है माल, शिकायत आ रही है। जो बारिश से गिला हो रहा है माल उससे की वजह से होता है? ये गिला होने की वजह से खराब हो जाता है। इस साल कैसा रहेगा आपको क्या लगता है? ये सीजन कैसा रहेगा? इस साल मिर्ची का मार्केट ऐसा तेजी में दिखा रहे बाकी के व्यापारी की जो आशंका है वो हिसाब से क्या बोल सकते हैं आप? ये इसके अंदर कच्चे धंधे समय बिकता है, इसके अंदर समय बिकता माल नहीं बिकता है। अगर आमदनी कम तो माल बाजार ज्यादा, आमदनी ज्यादा बाजार कम। शुक्रिया आमसे बात करने के लिए। तो मित्रांनो त्यांनी बघा आपल्याला सध्या 4 वाजेचे काय मार्केटला भाव चालवले ते त्यांनी दाखवलेले। तर मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता या चॅनलला शेअर सबस्क्राईब डेली करत राहा। आपण एखादी शेतकरीची पण मुलाखत घेऊ मित्रांनो त्यांना आजच्या भावाबद्दल काय वाटतंय। तर नमस्कार आपलं नाव काय? नमस्कार गणेश। आपण कुठले? चांगलावड। बरं आपल्याकडे मिरची आहे का? हो। किती कशी मिरची? मिरची G4 ला आहे 2 एकर 2 एकर आणि 1 एकर ज्वेलरी। सध्या मिरची कंडिशन कधी आहे? कंडिशन बरी आहे सध्या। बरी आहे। तर माल आता सध्या जे मार्केटला भाव सुरू आहे त्याबद्दल काय सांगणार आपल्याला? कसं वाटतं बरं भाव आहे आपल्याला? मार्केटचे भाव आता या 2 दिवसापासून लय घसरले। हो। काय म्हणजे एक शेतकरी असं समाधानकारक भाव काय वाटतं बरं कितीपर्यंत राहायला पाहिजे? भाव तरी 50च्या पुढेच राहायला पाहिजे काऊन की 10 रुपयानुसार थोडासा खर्च येऊ राहिला शेतकऱ्याला। मजूर आणणं गाडी भाडं देणं पडतं मजुराचा 300-350 रुपये रोज तो प्रति आलं 1,000 रुपये गाडी नुसतं भाडं घेतं। 9 रुपयाच्या पुढंच मिरची पडते बा तोडाली। मित्रांनो बघा मिरची असं पीक आहे त्याला खर्च पण भरपूर येत आहे कारण सकाळपासून तर मार्केटपर्यंत पोहोचायपर्यंत मजूर आहे, वाहतूक खर्च आहे आणि शेतीला पण त्या मिरचीचे जे फवारणी औषधी प्रत्येकाला पण सगळ्यात जास्त खर्च येतो। तर त्यामुळं जेमतेम चांगले भाव राहणे हे गरजेचं आहे मित्रांनो। अजून एक आपण शेतकरीची प्रतिक्रिया घेऊ त्यांना याबद्दल काय वाटतं। नमस्कार का आपलं नाव काय? संदीप सोनवणे। किती मिरची आपल्याकडं? आपल्याकडं 1 एकर। 1 एकर। बरं कशी कंडिशन मिरची आता? कंडिशन चांगली सध्या पण भावाची कंडिशन मागे पडली। शेतकऱ्याला पुरत नाही या भावात बी नाही का? कारण मजूरच 10 रुपये किलो पेट्रोल पॉइझन आहे, औषधी आहे, मारणार आहे, पेट्रोल आहे, गाडी आणायचं भाडं आहे, 15,000 रुपये प्रति थोडा याले खर्च येतो। खर्च आहे। तर काय वाटतं म्हणजे किती भाव राहिला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? रुपयाच्या पुढे भाव राहिला पाहिजे। हा कोणत्याही वाहनाला असं नाही की हेच वाहन म्हणून। आता काही वाहन असे तुटले की ते जेणेकरून कोणी आता तोडायला पुरत नाही। आता 20 रुपये किलो शिमला दिली मी थोडी बारीक होती तर काय पुरणार ते या भावात? आणायला सुद्धा पुरत नाही, पायजन मारायला पुरत नाही, पायजनचे भाव जास्त होऊन गेले। मित्रांनो आपण बघितले असेल शेतकऱ्याची पण प्रतिक्रिया कारण या भावात शेतकरीला पण परवडत नाही। आपण अशी आशा करू का येणाऱ्या जे आता दिवस आहे पुढचे येणारे दिवस थोडेफार भावामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता या चॅनलवर आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो। आपल्या लाईकमुळे आपल्याला पण या व्हिडिओ बनवण्याकरता प्रोत्साहन भेटतं। तर मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता या चॅनलला डेली लाईक करत चला। तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया याच वेळेत।
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मित्रांनो.